तर पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचे स्केच जारी झालेले आहे आणि सुरक्षा यंत्रणांकडून दहशतवाद्यांचे हे स्केच आता जारी करण्यात आलेले आहे। पहलगाममध्ये दहशतवाद्यांकडून अंधाधुंद गोळीबार झालेला आहे आणि त्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी खरं तर दहशतवाद्यांचे हे स्केच आता समोर आणलेले आहेत। दहशतवाद्यांचे हे स्केच समोर आलेले आहे आणि या स्केचच्या माध्यमातून आता या दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचं काम जे आहे ते केलं जाणार असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळतंय। या आधी सुद्धा आपण पाहिलं होतं साम टीव्हीवर घटना झाली। मी काय नाव वगैरे सांगत बसणार नाही कारण हे खूप सेन्सिटिव्ह इश्यूज आहेत। त्यांच्या घरातल्याच लेकीचाच आम्हाला फोन आला की असं असं झालेलं आहे आणि अशी परिस्थिती आहे। ही खूप दुर्दैवी, कितीही आपण सगळ्यांनी त्याचा निषेध केला तर कमीच आहे। याच्याबद्दल हा खूप गंभीर विषय आहे आणि मला असं वाटतं जोपर्यंत होम मिनिस्ट्री एक ऑफिशियल स्टेटमेंट करत नाही, माझ्यासारख्या लोकप्रतिनिधींनी अतिशय जबाबदारीने स्टेटमेंट्स केली पाहिजेत कारण का विषय सेन्सिटिव्ह आहे। अजूनही अनेक लोक अनेक भागांमध्ये अडकलेली आहेत। पूर्ण ॲडमिनिस्ट्रेशन, होम मिनिस्ट्री असेल, JNKचं स्टेट ॲडमिनिस्ट्रेशन असेल,